ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। जय जय रघुवीर समर्थ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। प्रभू रामचंद्रांच्या दिव्य अलौकिक अशा मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानंतर आपण भेटत आहोत. आपल्या सर्वांचं अभिनंदन आपण एकमेकांना करूया, कारण इतका सुंदर सोहळा बघण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं आणि त्यामुळे आपण सगळे धन्य आहोत, भाग्यवान आहोत. रामलल्लाची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित झालेली आहे. त्या प्रतिष्ठापनेनंतर होणाऱ्या अनेक संस्कारांनी ती अधिकाधिकच आपल्याला मनाला मोहत राहील, मोहक होईल आणि तिचं सौंदर्य दिवसेंदिवस उत्तम प्रकाराने उज्ज्वल होत राहील. आपल्याला कल्पना आहेच, मुळातच तिथे प्राणाची प्रतिष्ठापना झाली आहे. आपण पाहिलंय, मोकळी मूर्तीही पाहिलेली आहे आणि आज सजलेली मूर्तीही पाहिली आहे. तिचं देखणं रूप आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि ते सगळं वैभव बघितलं तेव्हा आठवण झाली ती बालाजीची, गिरी बालाजी व्यंकटेशाची. अगदी वैभव काय, कालचं जे सौंदर्य होतं, जे काही डोळ्याचं पारणं फेडणारं होतं प्रभू रामचंद्राचं, रामलल्लांचं, आपण स्मरण करून आपल्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण ईशावास्य उपनिषद बघायचं असं थोडस ठरवलंय. या ईशावास्य उपनिषदांनी आम्हाला काय दिलं किंवा आजच्या काळामध्ये आम्हाला त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे. वास्तविक हे उपनिषद जे आहे ते आमच्या शुक्ल यजुर्वेदाच्या मंत्रसंहिता कांडामधला आहे. तो शेवटचा अध्याय आहे आणि त्या अध्यायामध्ये जो विषय आलाय तो हा औपनिषदिक चर्चेचा म्हणजे तत्वज्ञानाचा आल्यामुळे अर्थातच तो उपनिषद म्हणून ती 18 मंत्रांची जी संहितेचा भाग आहे ती बाजूला केलेली आहे, म्हणजे बाहेर काढलेली आहे आणि तिचं हे उपनिषद तयार झालंय. मंत्रसंहिता भागामध्ये तयार झालेलं उपनिषद, यामुळे ह्या उपनिषदाची महती अपार आहे आणि क्रमांकाने त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे आपल्या पुढे जी 10 उपनिषदांची, असं काही नाहीये की याच्यापेक्षा ते अधिक त्याच्यापेक्षा ते कमी, कुठेतरी मांडायला सुरुवात करावीच लागते. पण त्या मांडणीमध्ये ईशाला प्रथम क्रमांक दिला, एवढंच. प्रथम क्रमांकामुळे ते श्रेष्ठ ठरतं असं नाही, पण मंत्रसंहितेतलं आहे म्हणून ते श्रेष्ठ नक्कीच आहे. आणि त्यामुळे ह्या उपनिषदाचा विचार करताना
त्याचा जो शांती मंत्र आहे तो ओम पूर्णमद पूर्णमिदमच आहे. आणि या शांती मंत्राच्या नंतर सर्व उपनिषदांच्या, म्हणजे प्रथम का आलं असं म्हटलं तर त्याचं पण एक कारण आहे की सवालच टाकलाय त्यांनी आपल्याला ह्या उपनिषदामध्ये पहिल्या मंत्रात. आणि शांती मंत्रामध्ये आमच्यासारख्यांना विचार करायला, जो तार्किक नाही आपण ज्याला म्हटलं तसं, जो कुतर्क करणारा आहे, त्याला या जगाच्या विषयी जो विचार करतो, जे त्याचं चिंतन आहे म्हणावं की नाही मला माहित नाही, पण जी त्याची धारणा आहे असं तर नक्कीच म्हणता येईल, ती तर काही योग्य ठरत नाही असं पूर्णमद पूर्णमिदमच आम्हाला सांगतं. त्यामुळे या जगामध्ये जे आहे ते सर्व काही पूर्ण आहे. आमच्या ठिकाणची अपूर्णता आम्हाला कळतीये. ह्या जगात आम्हाला जे दिसत नाही त्याच्या पलीकडे तिथेही, म्हणजे तिथेही सगळं परिपूर्ण आहे, इथेही सगळं परिपूर्ण आहे. मग आमच्या जीवनात आणि विचारात अपरिपूर्णता का? कारण विचार करताना तो दुःख का देतो, आम्हाला त्रास का देतो, तो जर देव आहे तर त्याला का कळत नाही, मग त्याला तो संकटच का टाकतो? अरे त्यांनी काय करावं? त्यांनी तुला एका नियमाने बांधून दिलेलं आहे. त्या नियमांच्या मध्ये तू योग्य वागशील तर तू सुख मिळवशील, अयोग्य वागशील तर दुःख मिळवशील. म्हणजे आम्ही जे पूर्वजन्मामध्ये जे पूर्वकर्म केलेलं आहे त्या पूर्वकर्माप्रमाणे आम्हाला या जन्मात सुख दुःख भोगावं लागतं. त्याला तो जबाबदार नाहीये. आपल्याला अनेक उपनिषदांचा विचार मांडताना आणि आपण आधीही तो विचार मांडताना आपण सांगितलंय किंवा आपण त्याचा जरा अधिक खोलवर जाऊन विचार केला आहे आणि पुढेही करू, की भगवंत कुठल्याही प्रकारे तुमच्या प्रारब्धाचा कारक नाहीये. आमचं कर्मच आहे ना, आमच्याच कर्मामुळे आम्ही भोगतो. बरं ते सोडा, आपल्याला जे मी ईश्वराला मानत नाही, माझ्या मताला, अरे तू कोण? तुला काय स्वातंत्र्य? तुला जन्माला केव्हा यायचं स्वातंत्र्य नाही, तुझा श्वास थांबणार केव्हा आहे स्वातंत्र्य नाही, आयुष्यात यश मिळवताना प्रयत्न करणं हातात आहे. यश मला पाहिजे म्हणून मी मिळवतो, मिळवू शकत नाही. मला दुखणं नको आहे, यायचं आहे ते येतं. मला अमुक वस्तू पाहिजे आहे, ती मिळायची नसेल तर मिळणार नाही. आधी जन्म मरण संस्कृती ज्याच्या हातात नाही, किती काळ जन्मावं राहावं, कोणत्या काळात जन्माला यावं, काहीच हातात नाही. आणि मी असा तर्क करतो, मी त्याला मानत नाही. अरे तू कोण? आता मी तर नेहमी असं म्हणते की तू मान के ना मान मै तेरा मेहमान, अशी स्थिती आहे की तू मानलं नाही तरी काय झालं, भगवंत आहेच तुझ्या डोक्यावरती. खरं सांगू का, आपल्याला उपनिषदांमधला हा एवढा पहिला शांती मंत्र पाहिला तरी कळतं की मी जर कोणत्याही बाजूनी पूर्ण नाही, आणि हे जगही पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे, आणि त्या पूर्णतेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे, आणि त्या पूर्णतेचा आनंद, त्या पूर्णतेची अनुभूती त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केली आहे. अपूर्णता आमचा अनुभव आहे, आणि त्यामुळे आमच्या अनुभवामध्ये आम्ही पूर्णतेकडे कसं जावं हा विचार करायचा का आम्ही याला मानत नाही? तू मानल्या न मानल्याने होणार आहे का? तुझा कुठल्याही प्रकाराने असा विचार करून काही लाभ आहे का, एवढा तर माणूस विचार करेल. हा विचार करताना हा तर्क टिकू शकतो का, एवढा तर विचार केला पाहिजे. कोणत्याही बाबतीत मला गावाला जायचंय, आता मला ताप येऊ नये, आता मला सर्दी होऊ नये, माझा परदेश प्रवास आहे तो उत्तम व्हावा, काही हातात आहे. कितीतरी उदाहरणं आपल्याला घेता येतील. आता आपण बोललोच आहे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोलायचं कारण नाही, परंतु गोष्ट अशी आहे की खरोखरीच आपण हा जीव जो आहे तो परतंत्र आहे असं जे तत्वज्ञानाने म्हटलंय, उपनिषदांनी म्हटलं आहे, तेच खरं आहे. आमची परतंत्रता स्वीकारून आणि जगामध्ये परमात्मा कसा भरून राहिला आहे याचं ज्ञान जे आम्हाला होत नाही पाच ज्ञानेंद्रियांनी, ते ज्ञान जेव्हा उपनिषद शब्दांच्या माध्यमातून, म्हणजे आप्तवाक्य किंवा आगमामधून आम्हाला जर करून देतात, तर आम्हाला ते जाणून घ्यायला किंवा त्याच्यावर विचार करायला किंवा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला काय अडचण आहे? आधी सकारात्मक दृष्टीने बघायला लागलो तर आम्हाला कळेल. म्हणजे थोडक्यात मला एवढंच म्हणायचंय
की हा शांती मंत्र पुन्हा एकदा आम्हाला चिंतन करून ईश्वरवाद दृढमूल करून सांगतो. पहिला जो मंत्र आहे, तो पहिला मंत्र जो आहे तो ईशावास्यम इदम सर्व यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीतः मा गृधः कस्य स्विधनम. तो आम्हाला सवाल विचारतो. तो यांनी पहिल्यांदा सांगितलं, विधान केलं, आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की परमेश्वरानीच हे सगळं जगत, जे काही जड आहे, चेतन आहे, ते सर्व काही त्यांनीच भरून राहिलेलं आहे. तर मग तू ह्या जीवनामध्ये जी प्रत्येक वस्तू मिळवण्याच्या मागे याच्या किंचित या जगातली कोणतीही एक कशीच गोष्ट सुद्धा जी जी म्हणून काही आहे ती ती मिळवताना तुझ्या मनामध्ये हाव का, तुला ती मिळवण्याच्या विषयी मनामध्ये इतकी तडफड का? म्हणून ते म्हणतात की तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधा कस्य स्विधनम. हे जर सगळं ईश्वराने व्यापलेलं आहे, हे संपूर्ण जगत जडचेतन जर तोच आहे, तर मग तुला या जगामध्ये जगताना एक नियम स्वतःपुरता लावून घ्यायला काय अडचण आहे. तेन त्यक्तेन भुंजीथा, त्यागपूर्वक जे मिळणार आहे त्याचा उपभोग घे. त्यक्तेन भुंजीथा, त्यावरती आमचे आप्पा म्हणतात की तेन त्यक्तेन, त्याचा त्याग कर आणि उपभोग घे. जे त्यागायचं त्याचा उपभोग कसा घ्यायचा, असा माणूस पहिल्यांदा प्रश्न विचारीलच ना. की कारण मी जर जेवणाचं ताट नको म्हणून सांगितलं, तर भोजनाचा आनंद घेऊन पोट भरल्याचा अनुभव कसा घेणार, असा मिळणारच नाही. मग हे काय स्वरूप आहे, किंवा याचा अर्थ नेमका काय आहे, उपनिषदाला काय अपेक्षित आहे, याच्या पुढे प्रश्न टाकतो उपनिषद. मा गृधा, आधाशीपणा करू नकोस. कस्य स्विधनम, हे धन कोणाचं आहे? ही सृष्टी तुझी आहे का? हा देह तुझा आहे का? तुझ्या ठिकाणी दिसणारे सगळे उपभोगाचे क्षण म्हणजे काल हा तुझ्या हातात आहे? तुझ्या हातात काहीच नाही. हे धन कोणाचं आहे? हा देह, ही परिस्थिती, हा अनुभव, हा उपभोग, किंवा जीवनामधला पराक्रम, किंवा अनेक गोष्टी, बुद्धीने मिळवण्याचा आनंद, मनाने मिळवण्याचा आनंद, ह्या सर्व गोष्टीमध्ये तू कशाचा धनी आहेस? कस्य स्विधनम, यातलं कोणतं धन तुझं आहे? अल्झायमर झाला तर बुद्धीला कळत नाही. मनाच्या ठिकाणी चंचलता आली तर ज्याचं मन चंचल आहे, ज्याचं मन नैराश्याने ग्रासलेलं आहे, त्या मनाला आनंद घेता येत नाही. ज्या शरीराला रोग पीडा ग्रासली आहे, त्या शरीराने काही कार्यक्षमतेने कोणतंही कार्य करू शकत नाही, आनंद मिळवू शकत नाही. त्या देहाच्या मर्यादा ठाई ठाई जाणवत राहतात. काय आहे भोवतालची परिस्थिती तुझ्या हातात नाही. मग ह्यातलं काय तुझ्या हातात आहे? धन तुझ्या काय अधिकारात आहे? हा प्रश्न उपनिषदांनी विचारलाय. आणि तो विचारताना पहिला शांती मंत्र सांगतो की अरे, हे सगळं पूर्णतेने भरलेलं आहे. परमात्मा पूर्ण आहे, तेही पूर्ण आहे, हेही पूर्ण आहे. पूर्णातनं पूर्ण काढून घेशील तर पूर्णच शिल्लक राहील. तू त्याच्याकडे बघ, त्या भूमिकेतून जगाकडे पहा. आम्हाला आजची जी एक चमत्कारिक भूमिका आमच्या ठिकाणी निर्माण झाली आहे, मी, माझं, माझी स्पेस, माझा आनंद, फक्त माझा आनंद, म्हणजे जो सेल्फ सेंटर्ड आहे, जो आत्मकेंद्रित आहे, अशा माणसाचे जे विचार आहेत ते आज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाहेर येत आहेत, किंवा त्या विचारांना जास्त प्राधान्य मिळत आहे. आणि आत्मकेंद्रितपणाबरोबर आता तितिक्षा उरली नाहीये, म्हणजे वाट पाहणं उरलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारे माणसाच्याकडे वाट पाहायला वेळच नाहीये त्याला, एक. आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मलाच पाहिजेत, मलाच पाहिजेत, आणि सगळं मला पाहिजे, काही नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट मला पाहिजे, ही जी हाव आहे. त्यांनी म्हणून मा गृधा हा असं म्हटलंय की अरे, किती हाव करशील, किती हाव करशील. कितीतरी अशा कथा आहेत आपल्याकडे की ज्या कथांमधून मा गृधाचा अर्थ कळतो. ती एक आपल्याकडे प्रसिद्ध कथा आहे जगातली. त्याला कोणी फ्रेंच म्हणतं, त्याला कोणी पोलिश म्हणतं, कुठल्याही देशातली असो. पण त्या कथेमध्ये असं म्हटलं की त्या राजाने सांगितलं
की तुम्ही धावत राहा, पळा 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 पळा, जितके चालाल, जितके पळाल, जितके धावाल, जिथपर्यंत धावू शकाल तिथपर्यंत पोहोचलात की तेवढी जमीन तुमची. तर एका माणसाला वाटतं की आता काय, किती जमीन मिळवून किती नाही. सकाळपासून तो धावत सुटला, धावतोय धावतोय धावतोय. संध्याकाळ आली, कारण त्याची मर्यादा संध्याकाळची होती. आता सगळेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावतील असं नाही. कुणी दमेल, दम लागेल, काही होईल, त्याची त्याची ताकद आहे. आणि हा म्हणाला नाही नाही, मी संध्याकाळी अगदी सूर्यास्त होईपर्यंत धावणार. सूर्यास्तापर्यंत तो शेवटचं पाऊल निकारांनी टाकतो. आणि त्या निकरांनी टाकलेल्या पावलांनी आता जेव्हा सूर्य अस्ताला गेला हे पाहतो, तेव्हा तो थांबतो. थांबतो तो जमिनीवरच पडतो आणि संपतो. आयुष्यच संपलं त्याचं. म्हणजे किती हाव करावी, देहाची सुद्धा पर्वा न करता काही मिळवण्याकरता जेव्हा धावत राहतो, मिळू शकत नाही म्हणून सांगतात ते अनेक प्रकारांनी लक्षात घ्या. किती आजही आपण पाहतो, आज राजकारण पाहतो, राजकारणामधले आजकालचे घोटाळ्यामुळे 100 कोटीच्या खालचा नसतोच. म्हणजे आता आपल्याला सुद्धा इतकी सवय झालीये की काय लाखातला घोटाळा तर आपल्याला घोटाळाच वाटत नाही. कोटीतल्या 5, 25, 50 कोटीतला घोटाळा ठीक आहे, हे विशेष काही नाही. हे घोटाळे तर किरकोळ आहेत. पुढे 300, 3000 असे आले की मग वाटतं हा घोटाळा आहे. म्हणजे सांगायचं असं की किती भ्रष्टाचार, स्वतःला मिळवण्याकरता असलेली जी आसक्ती, हाव किती आहे, वाढत चालली दिवसेंदिवस. उपनिषदाच्या या मंत्राकडे पाहिलं तर आपल्याला कळेल की तेन त्यक्तेन भुंजीत हा, त्याचा त्याग करून उपभोग घ्यावा. त्याचा त्याग करून उपभोग घ्यावा म्हणजे त्या उपभोगाचं स्वरूप नेमकं कसं आहे. आपले दासगणू महाराज दादा जेव्हा त्यांनी ठरवलं ईशावास्य उपनिषदावरती टीका लिहायची, तेव्हा वाचन झालं, काय त्यांच्या दृष्टीने चिंतन झालं आणि लिहायला घेतलं. तो पहिला मंत्र हाच, ईशावास्यम इदम सर्व. आणि त्या मंत्रावर टीका लिहायला ते म्हणाले पहिल्या ओळीवर झालं लिहून, पण इथे तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधा कस्यच विद्दनम. आता तेन त्यक्तेन भुंजीथा म्हणाले. मी पुष्कळांना विचारलं, चौकशी केली, कुणाकुणाकडनं समाधान करून घ्यायचा प्रयत्न केला, पण माझ्या मनाचं काही समाधान झालं नाही. मला काही ते फारसं पटलं नाही, रुचलं नाही, किंवा समाधानाने मी ते स्वीकारू शकेन असं वाटलं नाही. म्हणून म्हणाले त्यांचा फार विश्वास, श्रद्धा गुरुस्थानी असे साईबाबा होते. ते साईबाबा तसे म्हटलं तर अवधूत पुरुष, अवलिया. ते काही अशा तत्वज्ञानाच्या क्षेत्रात खल करत बसणाऱ्यातले नाही. पण अपार श्रद्धेने दासगणू महाराजांनी त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही मला सांगा की हे काय आहे प्रकरण, तेन त्यक्तेन भुंजिता. आपण मला लिहायला सांगितलं, मी माझ्या मनाने मोठा उत्साहाने या उपनिषदावर भाष्य लिहायला बसलो, पहिल्याच ठिकाणी अडकलो. आता इथे अडखळलो तर कसं व्हायचं. नाही म्हणाले, तू मुंबईत जातोस ना काकासाहेब दीक्षितांकडे, त्यांच्या घरची कामाची छोटी मुलगी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. ठीक आहे म्हणाले. त्यांच्याकडे आले, राहिले होते. तेव्हा एके दिवशी घरात काही थोडा सण समारंभ, काही विशेष होतं. सर्व स्त्रिया उत्तम साड्या बिड्या, तयारी चालली होती सगळ्यांची आणि आपल्या आपल्या परीने नटत थटत होत्या. ती मुलगी रोजच एक गाणं म्हणायची चिंधीचं. आणि ते गाणं म्हणत असताना त्या दिवशी तिचा स्वर अगदी करुण होता. दादांनी ऐकलं, त्यांना तिच्या स्वरातला फरक कळला. घरातल्या मुख्य बाईंना म्हणाले, बाई, या मुलीला एक छानस पातळ घेऊन या, लुगडं घेऊन या. आणि त्यांनी तिला छान दागिने आणले, काय लुगडं आणलं, तिचे छान तिची तयारी झाली आणि नटून थटून ती मुलगी त्या सणाच्या दिवशी घरात वावरायला लागली. पुन्हा 2-3 दिवसांनी दासगणू महाराजांना ती दिसली. ती रोजच गायची. ते गाणं तिचं यायचंच म्हणताना, त्याप्रमाणे ती ते गाणं म्हणत होती. आणि त्या दिवशी तिच्या स्वरामधला रोज त्या दिवशीचा कारुण्याचा, जे साडी नेसण्याच्या पूर्वीचा जो करुण स्वर होता, तो जाऊन आज मोठा आनंद होता त्या स्वरात. त्यांच्यासारख्या कवी मनाच्या माणसाच्या लक्षात आलं. ते म्हणाले, बघा, मला साईबाबांनी सांगितलं अर्थ मला इथे उलगडला. तेन म्हणजे म्हणाली ती साडी, त्यक्तेन आज काही अंगावर नाहीये. भुंजीत हा, पण ती ती साडी असण्याचा आनंद उपभोगतीये.
ती साडी तिच्या घरी आहे, पण तरी सुद्धा ती साडी माझी आहे, एवढाच आनंद पुष्कळ आहे म्हणाले. प्रत्येक वेळी ते मी अंगावर लिहायले कीच आनंद मिळतो असं नाही, ते माझं आहे या धारणेतच आनंद आहे. म्हणजे ते न त्यक्तेन भुंजित हा, ते म्हणाले मला अर्थ कळाला. म्हणूनच माऊली म्हणते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणाले हे सगळं विश्वच माझं आहे, एवढंच कशाला, प्रत्येक चराचरच मी आहे. आता मला या जगात काय मिळवायचंय आणि काय करायचंय. आणि त्यामुळे म्हणाले ही समाधानाची, ही परिपूर्णतेची स्थिती आहे. बरं, पूर्ण मद पूर्णमिदम आहे. आणि आपल्याला ते एक फार मोठा विचार, फार मोठा संदेश आजच्या जगामध्ये आज जो जोर आहे तो मटेरियलिस्टिक विचाराचा जोर आहे. मटेरियलिझम आज समाजामध्ये परदेशापासून हिंदुस्थानपर्यंत सर्व दूर, तिकडे जितका उत्कटतेने अनुभवला जातो तितकाच आपल्याकडे झालाय. आता हिंदुस्थानामध्ये सुद्धा तप म्हणा किंवा अध्यात्म म्हणा, अध्यात्माचं एक छान विवरण जाता जाता बोलते, मध्ये आलं मनात आलं म्हणून. सोनू मामा दांडेकर त्यांनी एका ठिकाणी म्हटलं, खेडेगावात लोकांना तत्वज्ञान शिकवायचे तेव्हा लहान लहान गोष्टीत सांगायचे, छोट्या छोट्या शब्दात स्पष्टीकरण द्यायचे. ते म्हणाले अध्यात्म म्हणजे काय, काही अवघड नाही हो म्हणले, अध्यात्म नाही मध्यात नाही, ते अध्यात्म, दुसरं काही नाही म्हणाले. आता तसं इथे आपण जर बघितलं तर आज अध्यात्म आमच्या इकडे खूप लोप पावत आलेलं आहे. पण अशा स्थितीत सुद्धा हे उपनिषद जे तत्वज्ञान आम्हाला सांगतं ते आम्हाला आजही तसंच ताज आहे, तसंच नूतन आहे, तसंच उपयुक्त आहे. आणि त्याचं अधिक स्पष्टीकरण तर आपल्याला रामतीर्थांनी दिलंय. त्यांनी असं म्हटलंय, अपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिए जब, सारे जहां के गुलशन मेरे ही बन गए. म्हणाले आता जर मला झाडावरचं फुल तोडायचंच नाही तर म्हणाले काश्मीरची चष्मेशाही बाग माझी आहे, म्हणाल काय अडचण आहे, काही अडचण नाही, सगळं जगच माझं आहे म्हणताना काय अडचण आहे. अडचण येऊच शकत नाही. त्याचं कारण असं की ज्याला आपण उपभोग शून्य मालक म्हणतो, जो राजा, राजाची व्याख्या आपण अशीच करतो, किंवा जे जनकासारखा मोठा तत्वज्ञानी असा राजा. आणि आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेचा थोडासा अनुभव आपण आता घेतोय. आता राजा नाही, आपली लोकशाही आहे. परंतु पंतप्रधान असो की आपल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो की काही अन्य संन्यस्त लोक असो, की जे लोक उपभोग शून्यतेनी जेव्हा आपल्या राज्याचा कारभार करतायत, उपभोगच आहे, त्या त्या पदाचा उपभोग आहे. पण पदाचा उपभोग घेत असताना अपेक्षा कशाचीच नाहीये, त्या पदापासून काहीच मिळवायचं नाहीये. आणि त्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा, त्यांनी सांगितलं जे तुला मिळतं आहे त्यातलं तुझ्या आवश्यकतेपुरतं ठेवून घे, बाकीचं जे सगळं आहे ते सगळंच्या सगळं दे असं नाही, तुझी पुढची तरतूद करून ते निश्चित दे, ते निश्चित देऊन टाक. आणि त्यामुळे आपल्याकडे एक जो आपल्यावर आरोप केला जातो की परदेशामधले लोक खूप दानशूर असतात, ते आपली संपत्ती खूप दान करतात, तसं आमच्या देशात नाहीये. आमच्या देशात रोजच दान आहे. ते लोक जसे जन्मभर कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळवायची असेल त्या मार्गाने संपत्ती मिळवली जाते. कारण आज आपण पाहिलं प्रत्येक गोष्टीचा जो कमर्शियल व्ह्यू आहे, जी व्यापारी भूमिका आहे, त्या व्यापारी भूमिकेमधून काय काय केलं जातं तो काय आपला आजचा विषय नाही. पण कोणत्या इंडस्ट्रीमध्ये बघा, आज मेडिकल फील्ड बघा, आज इंडस्ट्री बघा, म्हणजे कारखानदारी बघा, किंवा आज कोणतंही कमर्शियल ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या त्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये, मग ते बिल्डिंगचे व्यवसाय असो किंवा ती काही कलेची क्षेत्र असो, कोणतीही असो, जिथे जिथे म्हणून व्यापार आलेला आहे तिथे तिथे लोकांनी पैसा मिळवण्याकरता कोणत्याही प्रकारे नैतिकता किंवा ज्याला नीतिमत्ता किंवा नैतिक मूल्य किंवा एथिक्स या कशाचाच विचार केलेला नाही. पैसा कमवत राहणे, आज आपल्या इकडे तेच दिसतंय दृश्य. काही जगापेक्षा वेगळं, जगातले तर काय एक एक एकापेक्षा एक मोठे मोठे
त्याचे उद्योगपती आहेत की ज्यांच्याशी तुलना पण करता येणार नाही. अशांनी नाव कोणाचंच मी घेत नाही, पण अशांनी जर मोठी मोठी दानं दिली किंवा मोठ्या मोठ्या देणग्या दिल्या तर नवल काय आहे? कारण जन्मभर कधी कुणाला काही दिलंच नाहीये, एकदाच उचलून द्यायचंय. आमच्याकडे काय, आमच्याकडे रोजच्या जीवनामध्ये घरात फारसं काही ठेवून घ्यायचंच नाही. आपल्याकडे आपल्या गरजेपुरतं आणि आपल्या भविष्याच्या निर्वाहापुरतं त्याची सोय केली की मग इष्ट आणि पूर्त आहे. धर्माकरता आणि देशाकरताय, धर्माकरता आणि समाजाकरताय. त्यामुळे हे सगळं देत राहिलं की शिल्लक काय उरतं? शिल्लक खाली काही उरत नाही. कारण कमाईच्या 1/4 भागामध्येच घर चालतं आणि त्यातला जो काही भाग असेल भविष्य निर्वाह करता ठेवायचा तो ठेवला जातो, बाकीचं काहीच ठेवून घेतलं जात नाही. आपल्याकडे राजाचा खजिना सुद्धा आपण जो रिकामा होतो आणि राजा दसऱ्याला सीमोल्लंघन करून युद्धाला जातो, त्याचा सुद्धा वैयक्तिक खजिना तो ठेवत नाही. वर्षाच्या शेवटी त्याचाही खजिना तेव्हाच्या तेव्हाच त्याची जी काही योजना ज्याच्या कशामध्ये गुंतवायचं आहे किंवा ज्या ज्या गोष्टींच्या करता तो वापरलाच जात असे. आता सरप्लस राहतं कुठे आजच्या भाषेत बोलायला? त्यांच्याकडे जे एका वेळी द्यायला राहतं देणगीला, आमच्याकडे तसं राहू शकत नाही. आज खूप मोठा आरोप आहे आमच्यावर आणि सारखाच केला जातो की या लोकांच्याकडे दानाची, आमच्याकडे यज्ञ, दान आणि तप या 3 मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. दान कसं केलं जात नाही? दान केलंच जातं, घडी घडी दान आहे. आणि असं नाहीये की ते ठेवून घेतलंय, त्याचा उपभोग घेतलाय आणि त्या पैशाच्या जोरावरती आपलं मोठेपण मिरवलंय आणि पुष्कळ काही त्याच्या याच्यावरती मिळवलंय. म्हणजे कधी मान मिळवलाय, कधी सन्मान मिळवलाय, कधी थोडीशी अधिकाराच्या करता काही राबवून घेतले. अनेक प्रकारांनी त्या धनाला वापरलंय निरनिराळ्या प्रकारांनी आणि मग शेवटी ते धन दिलं. आमच्याकडे असं नाहीये. आमच्याकडे तर आधी सन्मार्गाने वाग पुढचा मंत्रच आहे. तो मंत्रच आम्हाला सांगतो, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विशेष शतां समाहा एवं तई त्वयी नान्यथे तोस्ती न कर्म लिप्यते न रहा. त्यांनी सांगितलं की कर्म कर, तुला जगायचंच आहे. आपल्याला सांगितलंय तसं किंवा आता आपण म्हटलोय तसं की आमच्या हातात काही नाहीये किती वर्ष जगायचं. भगवंत म्हणतो किंवा तो ऋषी म्हणतो किंवा त्याला ज्याचं ज्ञान झालं आहे तो मंत्र आपल्याला सांगतो की 100 वर्ष तुला जगता येतं उत्तम प्रकाराने काम करत. पण काय काम करत राहायला पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे कर्म करत जगण्याचा तुला अधिकार आहे. अरे एवं तो हा एकच न अन्यतोस्ती, हा एकच मार्ग तुझ्या समोर आहे, अन्य मार्ग नाहीच आहे. मी आपल्याला पहिल्यांदा म्हटलं ना पूर्ण मध्ये, माझ्याकडे काय स्वातंत्र्य आहे याचा विचार केला तर मी कुठेही स्वतंत्र नाही. फक्त माझ्याकडे स्वातंत्र्य असेल तर आत्ता जन्माला आल्यानंतर मला जे कर्म करायचे त्या कर्मातच स्वातंत्र्य आणि त्यातनं मिळालेलं जे स्वातंत्र्य तेच कसं योग्य प्रकाराने वापरा हे आम्हाला तत्ववेत्ते सांग. कोणत्याही काळात तेच आहे आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ते जगाच्या पातळीवर जागतिक सर्व काल असणारं सत्य आहे की आहे काय माणसाच्या हातात दुसरं. त्याच्या हातात फक्त आपलं काम जे आहे ते योग्य प्रकाराने करणं. आणि आज तर ह्या उपनिषदातला हा मंत्र किंवा कोणत्याही उपनिषदामध्ये न ते श्रांतस्य सख्याय देवा इतरत्र उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की श्रमेपर्यंत दमेपर्यंत जो काम करत नाही तोपर्यंत परमात्मा आमच्या साह्याला येत नाही. न ते श्रांतस्य सख्याय देवा, तोपर्यंत देवता आमच्या जवळ येत नाही. मी नेहमी म्हणते समर्थांच्या त्या वचनावरती की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. प्रसंग येतात, संकट असतात, पण तो बघतो किती हातपाय मारू शकतोय, किती गटांगळ्या खातोय. आता हा बुडतोय नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो जवळच आहे, आमच्या हृदयातच आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आमचं त्याच्या दृष्टीने अल्पधारिष्ट आहे, आमचा आधी जीव गेलेला असतो.
तर तो अल्पधारिष्ट पाहतो. आमचं काय आम्ही करतो, आमची ईश्वरावर श्रद्धा किती आहे, आम्ही काय करतो. मी माझ्यापुरतं त्याचं एक गणित मांडलेलं आहे की 11:59 आणि 59 परमेश्वर आपल्याला हातपाय मारायला सांगतो, पण आपले 12 कधी वाजू देत नाही. त्यावेळी तो उभा असतो. आपल्याला कधीही तो गटांगळ्या खात बुडू देत नाही. तो ते करणारच नाहीये. कारण का? तो न्यायी आहे आणि दयाळू आहे. तो पहिल्यांदा न्यायी आहे. आपल्याला फक्त काहीही न करता त्यांनी मला हे द्यावं, त्यांनी मला ते द्यावं, त्यांनी आमच्याकरता करून ठेवावं, तो ठेवणार नाही. तो म्हणेल तू काय केलंस, तू जे करतोस त्याच्यावर मला काय करायचंय ते मी बघतो, आणि तू जसं करशील त्याप्रमाणे तुझ्या पदरात दान टाकतो. आणि त्यामुळेच आम्हाला आम्ही काय करतो आहोत याच्याविषयी पूर्णपणे आम्हाला जाणीव पाहिजे. आम्ही जे करतो आहोत त्याच्या फलाच्या विषयी पण आम्हाला नाही नाही, मी काही ऐकत नाही कुणाचं, मी स्वतंत्र आहे. आणि माझ्या मनाचं आहे बघा, असं आहे, मला मनाला पटलं तर मी ऐकतो, नाही तर मी कोणाचं ऐकत नाही. आणि मी कधी कोणाचं ऐकून करत नाही. हे असले ग्रंथबिंथ असलं काही, हे तर माझ्या दृष्टीने काही कामाचेच नाही, त्याचा काही माझा त्याच्यावर विश्वासच नाही, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही, असं जेव्हा मनुष्य म्हणतो त्यावेळी तो हे विसरतो की ह्याचं जे फल आहे ते तुलाच भोगायचं आहे. आणि तिथे पुढच्या मंत्रात त्यांनी सांगितले की बाबा रे, कर्म करतच जगणं हे तुझं काम आहे. योग्य कर्म करत, जे तुझ्याकरता नेमून दिलेलं कर्म आहे ते करत जगशील तर न कर्मलिप्यते न राहा, तर ते कर्म त्या व्यक्तीला लेप पावत नाही. म्हणजे त्या कर्माचे वेडेवाकडे परिणाम त्याच्यावर होत नाहीत. ते जे कर्म आहे ते तू विहित कर्माचं आचरण केल्यावरती ते कर्म तुला त्रास कशाला देईल, ते तुला दुःखदायक कसं ठरेल. तू योग्य कर्म करत राहा, बस आहे. आणि त्यामुळे योग्य कर्म करणाऱ्याला योग्य फल मिळेल. आणि जो काहीतरी अनिष्ट विचार करत राहतो, काहीतरी चमत्कारिक बोलत राहतो, काहीतरी चमत्कारिक वागत राहतो, काहीतरी कुतर्क रचत जातो, अशा मार्गाने जाणाऱ्या माणसाकरता त्यांनी सांगितलंय की त्याला इथं तर दुःख आहेच म्हणाले, त्याबद्दल वादच नाही. परंतु असूर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता, म्हणजे असूर्या नावाच्या लोकामध्ये तो जाऊन पडतो. म्हणजे याचा अर्थ असा, आपल्याकडे प्रकाश, ज्ञान या सगळ्याच्या विषयी इतकं महात्म्य सांगितलं आहे की अंधकार ही दुःखाचीच बाजू आहे. अंधकार ही सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांचीच बाजू आहे. ते काही मोठं फारसं चांगलं स्वरूप नाहीये की अंधारामधनं त्या जीवाला पुढे प्रवास करायला लागावा. कोणी म्हणाल आमचा त्याच्यावर काही विश्वास नाहीये, आम्ही काही ते मानत नाही. माननाला तरी काही अडचण नाही आपल्याला. त्याचं कारण असं आहे की जो मनुष्य लौकिक जीवनाचाच फारसा विचार करू शकत नाही, ह्या जीवनाचा विचार करताना माझं पूर्व आयुष्य काय असू शकेल याचा विचार करू शकत नाही, तर तो भविष्याचा काय विचार करणार आहे, की जेव्हा देह सुटेल तेव्हा मी कुठं जाऊन पोचणार आहे याचा विचार तो थोडा, त्याला त्याच्या दृष्टीने मी मेलो आणि जग बुडलं, मी मेलो आणि बाकी सगळा संबंध संपला, असं नाही आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. संस्कृती म्हटलं, पुनरपी जननम पुनरपी मरणम आहेच आहे. बरं तू किती नाही म्हण, पण जगामध्ये जे केवळ तर्कानी चालली ती माणसं सुद्धा लाईफ आफ्टर डेथवर काम करतात. ती माणसं सुद्धा मरणोत्तर येणारे अनुभव घेत आहेत. आणि मरणोत्तर काहीतरी जीवन आहे, मरणोत्तर काहीतरी सृष्टी आहे, मरणोत्तराला काहीतरी त्या जीवाला किंवा त्या चेतनेला काहीतरी एका नियमातून, एका पद्धतीतून, एका प्रक्रियेतून त्याला जावं लागतं. हे त्यांनाही कळलेलं आहे. कितीतरी वेळा अनेक ठिकाणी आपण काही विषय म्हणताना सांगितलंय की डॉक्टर सुद्धा त्या फिटसचे जेव्हा ठोके बघतो आणि त्याचा त्यांनी ग्राफ काढून पाहिला, मी की तो विषय आता फार मोठा मांडत नाही, आपण आपल्या मंत्रशास्त्रामध्ये तो सविस्तर मांडलेला आहे, की सगळी इम्प्रेशन्स
त्या फिटसची जेव्हा घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की तो 84 लक्ष योनीची वेगवेगळी इम्प्रेशन्स देतो. म्हणजे त्याच्या आत असणारा जो जीव आहे तो जीव ह्या सगळ्यांचा अनुभव घेत असतो. म्हणजे आतमध्ये काही तो प्रत्येक जीवाला प्रत्येक योनीतून नाही जावं लागत. 84 लक्ष योनींच्या करताची असणारी जी इम्प्रेशन्स आहेत ती इम्प्रेशन्स त्या छोट्याशा फिटसमध्ये असणाऱ्या त्या सगळ्या पेशींच्या ठिकाणी ज्ञान रूपाने उपलब्ध आहेत. आता या मातेच्या पोटामध्ये ती माता मानवाची आहे म्हणून त्याच्या ज्या पेशी आहेत त्या मानवाच्या पद्धतीने वाढणार आहेत. त्याच सगळ्या पेशी सारख्याच आहेत. त्याच पेशी मांजरीच्या ठिकाणी जर पिल्लाला जन्माला घालताना मांजरीच्या गर्भात आहे तर त्या बाकीचं सगळं सोडून देतात संस्कार. फक्त मांजरीचे संस्कार घेणार आणि पुढे जाणार. मानवाच्या पोटात आईच्या उदरात असणार ते छोटस गर्भ त्या पेशींचा संस्कार घेणार. हे काय आहे आपल्याला काही मानायचंच नाही असं बोलून जर आम्ही या विषयाकडे वळलो ना तर आम्हाला त्याच्यातून आनंद मिळणार नाही, लाभ तर होणारच नाही. म्हणून ते म्हणतात ते असूर्या नाम लोका जो अंधेर तमसा वृता, हे सगळं अज्ञान आहे. या अज्ञानातून तो तर्क जो आहे तो एखाद्या झोपलेल्या माणसाने काहीतरी स्वप्न पाहावं तसा हा काल्पनिक तर्क करत राहतो आणि त्या काल्पनिक तर्कातून प्रत्यक्षात काहीच येत नाही. डोळे उघडले की संपलं. ह्याचा जो तर्क आहे ह्याचे जेव्हा डोळे उघडतील तेव्हा तो म्हणतो. अशी किती माणसं आपल्याला भेटतात ती म्हणतात अहो आम्हाला कधीही परमेश्वराच्या विषयी कधी चौकशी करावी, काही लोकांना काय वाचता तुम्ही, काय बघता, याच्यामध्ये काही लक्ष घालावं कधीच वाटलं नाही. आम्हाला या गोष्टीची गरजच वाटली नाही. आता मात्र असं वाटायला लागलं काही ऐकल्यानंतर हो बरोबर आहे, आपण याचा विचारच कधी केला नाही, हे लोक काय करतात त्याची कधी चौकशीच केली नाही. आता असं वाटतं हे शिकावं. मग इतकी काही धावपळ सुरू होते त्यांची की त्यांना असं वाटतं नाही नाही ह्या जन्मातच आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे, ह्या जन्मातच आपल्याला देव दिसला पाहिजे, ह्या जन्मातच आपली प्रगती. अहो कशी होईल अशी? तुकाराम महाराज म्हणतात नाही चालत तातडी प्राप्त काळगडी आल्या वेळ. कशी काय तातडी करू? उगीच आपलं तुमच्या मनात आलं म्हणजे तुम्ही लावली एक एक्सप्रेस गाडी तर ती काय तिथपर्यंत पोचते काय? त्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. चित्ताची शुद्धी व्हावी लागते. पूर्वकर्मांच्यामुळे निर्माण झालेले जे पाप आदी दोष आहेत त्या सगळ्या दोषांचं क्षालन व्हावं लागतं. आपल्या अंतःकरणाची बैठक तयार व्हावी लागते. त्याला स्थैर्य यावं लागतं. मग बाकी पुढच्या गोष्टी आहेत. काही बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. आणि त्यामुळे इथे हे उपनिषद सांगतं ते कसं आहे बघा. आपल्या असं लक्षात येतं की या लोकांनी इतका बारकाव्याने विचार करून एवढे विषय आपल्या पुढे मांडून ठेवले. फक्त ते सकारात्मक दृष्टीने जर चिंतनाला घेतले तर आपल्या विचारांना नक्की दिशा मिळू शकते. त्यांनी आणखीन 2 संकल्पना आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. त्या संकल्पना अशा आहेत त्या आज किती आपल्या सांगून होतील मला माहित नाही, परंतु आपण त्याचा थोडा तर नक्कीच विचार करू. तर या संकल्पनांमध्ये अविद्या, विद्या, संभूती आणि असंभूती या 2 संकल्पना आहेत. कारण काय आहे हे उपनिषद खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये प्रत्येक मंत्र जो आहे ना तो आपल्याला तत्वज्ञान जगाच्या दृष्टीने शिकवणार आहे. अविद्या आणि विद्या या दोघांच्या संबंधी त्यांनी असं म्हटलंय की अविद्येनी कर्म समजावं, विद्येनी ज्ञान समजावं. आता अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्येया अमृतम अश्नुते. मनुष्य अविद्येच्या मार्गाने जर चालत गेला तर तो मरणाला ओलांडून जातो, तरुण जातो, मृत्यूतो. आणि जर तो विद्येच्या मार्गाने गेला तर त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. परंतु विद्या आणि अविद्या या जर 2 वेगवेगळ्या पाहत गेलो आम्ही तर आम्ही हा एकच मार्ग धरला तर मात्र म्हणाले त्या ठिकाणी त्याचा लाभ होत नाही. आणि मनुष्य खऱ्या अर्थाने हे जे लाभ आहेत ते लाभ तो घेऊ शकत नाही. मग काय करावं लागतं? ह्याचा लाभ घेण्याकरता त्या दोघांचा समन्वय करावा लागतो असं आम्हाला धीर पुरुषांनी सांगितलंय.
म्हणजे बुद्धिमंतांनी आम्हाला सांगितलं आहे की जर याचा लाभ घ्यायचा असेल तर अविद्या पण आणि विद्या पण या दोघांचा समन्वय करून आम्हाला जगावं लागतं. त्याचा समुच्चय पण उपयोगाला येत नाही. आणि आता अविद्या म्हणजे काय? कर्म. कर्म म्हणजे कोणतंही काम करत असताना आमच्याकडनं कसं होतं, सातत्याने एखादं काम करत राहिलो तर त्याच्यातलं कौशल्य म्हणजे आजच्या भाषेत एक्सपर्टाईज आमच्याकडे येतं. आणि तो बरोबर ती गोष्ट लोक म्हणतात नाही नाही ते करायचं तर ती त्यांनाच करू द्या बरं का, ते आपल्याच्याने व्हायचं नाही. जसं एखादी हॉस्पिटलची नर्स असते, ती ज्या सफाईदारपणे इंजेक्शन देते, म्हणजे माणूस हा आता केव्हा सुई टोचते असं म्हणतो, तर ती बाई हाताला स्पिरिटचा गोळा पुसत असते. आपण तो इंजेक्शन द्यायचं नाही, नाही इंजेक्शन झालं देऊन, म्हणतो अरे मला कळलंच नाही, मी फक्त घाबरून बसलो होतो. सर्जन आहे, एवढा मोठा सुंदर सर्जरी करतो, इन्सिजन इतका उत्तम घेतो, असा उत्तम कट घेणारा सर्जन सुद्धा जर सुई घ्यायची हातात आणि सिरिंज घेऊन जर इंजेक्शन द्यायचं तर त्याला ती इंजेक्शनची सुई काही त्या नर्स सारखी नाही टोचता येत. त्याच्याकडनं दिलेलं इंजेक्शन आहे त्याला ती सफाई नाही. कारण का? कर्मातलं कौशल्य, कर्म करून 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 मनुष्य त्याच्यामधून कुशलता मिळवतो आणि कर्माची बाजू त्याची पक्की होत जाते. म्हणजे आपण जर बघितलं तर एवढा मोठा सर्जन आणि त्याच्या हाताखाली त्याचा म्हणजे ऑपरेशनचा ट्रे लावणारी नर्स, ती ज्या पद्धतीने बरोबर सगळ्या हत्यारांचा ट्रे लावते आणि तो ऑपरेशन करत असताना त्याच्या हातात जे हत्यार देते ते त्याला सुद्धा पटकन सापडायचं नाही, कळायचं नाही घ्यायला, ती बरोबर देते. काय साईजचं द्यायचं आहे, त्याचा आकार काय असावा, यातली आहे त्या 4 सूर्यांपैकी नेमकी कोणत्या आकाराची सूर्य आता उपयोगाला पडणार आहे, त्याला असं बघावं सुद्धा लागत नाही, तयार आहे. पण तिला कळतंय का की ही सर्जरी म्हणजे काय आहे, या सर्जरीत अडचणी किती आहेत, याचा कट कसा घ्यायचा, या ठिकाणी बरोबर ऑपरेशन अत्यंत स्किलफुली कमीत कमी रक्ताचा नाश होऊन म्हणजे न होता, रक्त न सांडता किंवा कमीत कमी सांडून हे ऑपरेशन कसं करता येईल हे तिला कळतं का? तर नाही, हे ती समजू नाही शकत, कारण तिच्याकडे विद्या नाहीये, तिने ते शिकलेलं नाही, तिला ते ज्ञान नाही. परंतु त्याची तयारी आणि अवांतर ती सगळं उत्तम प्रकाराने करू शकते. तसंच आहे कुठलाही क्षेत्र घ्या. मी अगदी माझ्या ओळखीच्यांचा अनुभव सांगते आपल्याला, की ते किर्लोस्कर ऑइल इंजिनला होते आणि तिथे जी म्हणजे निर्माण होत होती एक एक समजा उपकरणं तयार होऊन एक पार्ट्स होते, ते ते पार्ट बाय पार्ट ते बनवत असत. परंतु विमानामधला एक पार्ट होता की ज्या पार्टचं ते जे इग्निशन आहे किंवा ते स्टार्ट होण्याकरता जे ज्या तऱ्हेने एका क्षणात हे वर जावं लागतं, म्हणजे त्याचं स्टार्ट होण्याकरताची आवश्यकता असणारी जी गोष्ट आहे की एकदम त्याचं टेम्परेचर आणि त्याच्या सगळे स्केल्स आहेत ते सगळे ॲक्युरेटली एका क्षणात जर बरोबर साधले तर ते खरं योग्य किंवा ती खरी त्याची टेस्ट की झालं हे इंजिन किंवा जे मशीन जे बनवलंय किंवा ती इक्विपमेंट जी आहे ती त्यांनी एकदम योग्य अशी झालेली, एकदम प्रॉपर आहे आणि परफेक्ट आहे, अगदी 100% ती यंत्र ते जे बनलं आहे ते अगदी शास्त्रशुद्ध आणि यशस्वी आहे. तर ते एका क्षणात त्यांच्या एका क्लिक बरोबर तो जो इग्निशन आहे त्याचं किंवा ते जे पेट्रोलची गती आहे तो सगळाच एकूण ग्राफ, आता सगळा काही आपल्याला टेक्निकली माहित नाही, पण तो एका क्षणात जेव्हा वरती जाईल तेव्हाच ते अप्रूव्ह होत, कारण त्याच्या सुद्धा किमती कोट्यवधी रुपयात असतात. आणि त्यामुळे जेव्हा एका क्षणात ते पिक्चर क्लिअर होतं किंवा एका क्षणात जे पाहिजे ते टेम्परेचर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात, त्याबरोबर ते मशीन स्वीकारलं जातं. इतके लोक तिथे काम करणारे होते, आता ते इंजिनियर वगैरे तर ती इक्विपमेंट तयार केलेली आहे, तर ते जे त्याचा मेकॅनिझम त्यांना माहिती आहे, ते बनवण्याकरता पार्ट बाय पार्ट कसं बनवायचं हे त्यांना माहिती आहे. परंतु त्यांच्याकडे एकच व्यक्ती अशी होती की ती बरोबर त्या प्रकारचं ट्रायल जर घेतली तर त्यांच्याकडनं कोणत्याही क्षणी त्या ट्रायलला पुन्हा ट्रायल घ्यावी लागत नाही, रिट्रायल नाही,
एकदाच, म्हणजे तो ऍक्शनच म्हणा, ट्रायल बियल भानगडच नाही, फायनलच. आणि पण त्यांना काय कळतंय, त्यांना काही त्या मशिनरी मधलं कळत नसतं. जेव्हा केवळ कर्मानी एखादी गोष्ट केली जाते त्यावेळी तिच्यामध्ये फार काही मनुष्याला मिळतं का मिळत नाही असा विषय नाहीये. विषय असा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याकडून काही विशेष असं आपलं कौशल्य टाकलेलं आहे. फक्त एकच आहे की तो अर्धाच आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे पेशवाईतलं सुद्धा अर्धा शाणा म्हणायचंय फडणवीसांना. कारण डोक्याने काम करता येतं पण हातात शस्त्र घेऊन नाही. म्हणजे थोडक्यात काय की एक कर्माची बाजू माहिती आहे इथे, एखाद्याला विद्येची बाजू माहितीये, फक्त विद्या माहितीये, त्याला प्रत्यक्ष कर्म काही नाही. जर एखाद्यानी हे वर्गात तासाला शिकवलं जातं, एखादा आपल्या बाजूनी काही कुशलता अशी असते तशी असते, दुसऱ्या बाजूनी कला अशी असते तशी असते, साहित्य असं असतं तसं असतं, ते किती सुंदर असतं ते कसं असतं, असं वेगवेगळ्या प्रकारांनी तो समजावू शकतो. परंतु आता साधं संगीतामध्ये सुद्धा बघा, संगीताचं समीक्षण करणारा माणूस अनेक प्रकाराने उत्तम समीक्षण करतो. त्याला बारकावा विचारा, जसा काही त्या संगीतातल्या एका आलापाचा असो, एखाद्या तानेचा असो, तो ग्राफ काढून दाखवेल तुम्हाला की तान कशी जाते. पण ती तान घ्यायला तो म्हणतो माझ्या नरड्यात नाही, त्याला काय करू. आणि तो विषय मंदारमाला मध्ये विद्याधर गोखल्यांनी फार सुंदर मांडलाय. तो त्यांचा जो कविराज आहे ना, तो म्हणतो मी वर्णन पुष्कळ करू शकतो हो, पण गळ्यातून काही उतरत नाही. इथे आपल्याकडे असं म्हटलंय की या अध्यात्माच्या क्षेत्रात जीवनातल्या प्रत्येक, इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ, कुठेही बघा, जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही जर बघत गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की केवळ कर्म अपुर आहे आणि केवळ ज्ञानही अपुर आहे. त्यामुळे कर्म आणि ज्ञान यांचा सुद्धा समन्वयच व्हावा लागतो. जेव्हा हे दोन एकत्र येतात तेव्हाच कार्य यशस्वी होतं. आणि हा मुद्दा तर आपल्याला व्यवहारात सुद्धा शिकायला पाहिजे. म्हणजे जेव्हा माणूस, म्हणजे मॅनेजमेंट, हा मॅनेजमेंट स्किल आमच्याकडे पुष्कळ आहे कागदावर, पण प्रत्यक्षामध्ये हे काम करायला अडचणी काय येतात, हे काम करायला वेळ किती लागतो, हे काम करण्याकरता माणसाची शारीरिक क्षमता कशी असावी लागते, ह्या बाबाला काहीच माहिती नाही. खाली बसता येत नाही, उठता येत नाही. आणि त्याच्याकडनं, समोरच्याकडनं काम करून घेताना मात्र असं कर तसं कर, अशी जर नुसतीच तोंडपाठीलकी करायला लागला तो, तर कसं व्हायचं, नाही होणार. त्याच्याकडून ती जर काम नीट करून घ्यायचं असेल, खऱ्या अर्थाने जर मॅनेजमेंट सांभाळायची असेल, तर आपल्याकडे म्हणतात आधी ते फील्डवर्क करावं लागतं, आधी उतरा. नाहीतर आपल्याकडे बटाटे कुठे येतात ना कांदे कुठे लागतात आपल्या राजकारण्यांना कळत नाही, कारण कधी पाहिलंच नाहीये. आणि गप्पा मारतायत मोठ्या भूमीच्या एकेका पिकावरती की कशी भूमी पीक देते, कसं तिथे उगवलं जातं, कसे शेतकऱ्यांचे समस्या आहेत. उपयोग काय, शेतकरी तांदूळ कुठे पिकवतो, बटाटा कुठे पिकवतो, रताळ कुठे येतं, हेच यांना कळत नाही. तर यांनी काय सांगावं. आणि त्यामुळे ही जी स्थिती आहे, याकरता व्यवहारातही आपल्याला, आपण जेव्हा बघतो की कार्यक्रमांचे दर्जे घसरलेत किंवा काम करणाऱ्यांचा दर्जा घसरला आहे, किंवा अनेक प्रकारांनी आपण जर पाहिलं तर खूप एक एक गोष्ट खाली उतरली आहे असं जेव्हा वाटतं आपल्याला, त्यावेळी एकच असतं की स्किल आणि नॉलेज, म्हणजे माणसाचं कर्म आणि ज्ञान, या दोघांची पक्की सांगड घातलेली नसते. आजच्या काळामध्ये सुद्धा अंतर्मुख होऊन आपण विचार करायला लागलो तर हा विषय आपल्या लक्षात येईल. आज आपण, आपली वेळ होऊन गेलीये, आता इथे थांबूया, पुढच्या वेळी ह्याच्या पुढचा विषय घेऊया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.